या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. नमस्कार. आपण सर्वजण पोटा पाण्यासाठी काम करतो. कोणाची शिफ्ट सकाळी असते तर कोणाची रात्री. पण काही रात्री अशा असतात ज्या कधीच संपू नयेत असं वाटतं, किंवा अशा ज्या कधी सुरूच व्हायला नको होत्या. ही कथा आहे नितीनची. नाव बदलले आहे. नितीन एका हायवेवरच्या टोल नाक्यावर कामाला होता. पण एका रात्री त्याच्यासमोर अशी एक गाडी आली जिने विज्ञानाचे सर्व नियम मोडीत काढले. त्या गाडीत ड्रायव्हर नव्हता, पण ती गाडी थांबणारही नव्हती. नितीन पुण्या-नाशिक हायवेवरच्या एका छोट्या टोल नाक्यावर काम करायचा. तो भाग तसा ओसाड. रात्री 12 नंतर गाड्यांची वर्दळ कमी व्हायची. सभोवतालचा शांत परिसर आणि फक्त वाऱ्याचा आवाज. नितीनला रात्रीची ड्युटी करायची सवय होती, पण त्या गुरुवारी काहीतरी वेगळं होतं. रात्रीचे 2:15 वाजले होते. नितीन आपल्या केबिनमध्ये डुलकी घेण्याचा प्रयत्न करत होता. बाहेर दाट धुकं साचलं होतं. इतक्यात लांबून एक हेडलाईटचा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडला. एक पांढऱ्या रंगाची जुन्या मॉडेलची फियाट गाडी अत्यंत संथ गतीने टोल नाकाकडे येत होती. गाडी जवळ आली. नितीनने काच खाली केली आणि विचारलं, "कुठे जायचंय?" पण गाडीतून काहीच उत्तर आलं नाही. नितीनने नीट पाहिलं. गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. इतक्या काळ्या की आतलं काहीच दिसत नव्हतं. नितीनला वाटलं ड्रायव्हर झोपला असेल. त्याने जोरात खिडकी वाजवली, पण तरीही प्रतिसाद नाही. त्याने रागाने केबिनच्या बाहेर येऊन गाडीच्या पुढच्या काचेतून आत पाहण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्या अंगावर काटा आला. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर कोणीच नव्हतं. स्टिअरिंग आपोआप हलत होतं. नितीन घाबरून मागे सरकला. त्याने ओरडून आपल्या सहकार्याला, विनायकला, हाक मारली. पण विनायक चहा आणायला बाजूच्या टपरीवर गेला होता. नितीनने विचार केला की ही एखादी प्रँक असावी. त्याने गाडीचा अडथळा म्हणजे बॅरियर खालीच ठेवला. त्याने ठरवलं की जोपर्यंत टोल मिळत नाही तोपर्यंत गाडी पुढे जाऊ द्यायची नाही. पण त्या गाडीने वेग कमी केला नाही. उलट गाडीचा वेग वाढू लागला. नितीन ओरडत होता, "थांबा, थांबा!" गाडी थेट त्या लोखंडी बॅरियरला धडकणार होती. नितीनने डोळे घट्ट मिटून घेतले. त्याला वाटलं जोरात आवाज येईल, बॅरियर तुटेल. पण आवाज झालाच नाही. त्याने हळूच डोळे उघडले. जे त्याने पाहिलं त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. ती पांढरी गाडी त्या लोखंडी बॅरियरमधून एखाद्या धुरासारखी आरपार निघून गेली होती. जणू काही ती गाडी तिथे होतीच नाही. नितीन थरथर कापायला लागला. विनायक धावत आला. त्याने विचारलं, "काय झालं? तू असा का ओरडतोयस?" नितीनने घडलेला प्रकार सांगितला. दोघांनी धावत जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक केलं. कॅमेऱ्यात नितीन केबिनच्या बाहेर येऊन हवेत खिडकी वाजवताना दिसत होता. पण तिथे कोणतीच पांढरी गाडी नव्हती. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. पण खरी भीती तेव्हा वाटली जेव्हा नितीनने आपली मॅन्युअल एंट्री बुक पाहिली. त्या पुस्तकात नितीनच्याच हस्ताक्षरात एक नंबर लिहिला होता, MGP 1920. हा नंबर त्याने कधी लिहिला हे त्याला आठवत नव्हतं. नंतर जेव्हा त्या नंबरची चौकशी केली तेव्हा समजलं की त्या नंबरची गाडी 1985 मध्ये त्याच जागी एका अपघातात जळून खाक झाली होती. नितीननी त्या दिवसापासून रात्रीची ड्युटी करणं कायमचं सोडलं. मित्रांनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी कधी असा अनुभव आलाय का? जर आला असेल तर मला ईमेल करा किंवा कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या शुक्रवारी रात्री 8 वाजता एका नवीन केस फाईलसह. तोपर्यंत सावध रहा. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.